सर्वात प्राचीन वैद्यकशास्त्र म्हणजेच आयुर्वेद शास्त्र, त्यामध्ये कायम निरोगी आपल्याला राहायचं असेल तर आहाराला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. त्यातही विरुद्ध आहार म्हणजेच दोन विरुद्ध गुणाचे पदार्थ हे एकत्रित करून खाणं, म्हणजे ते तुम्ही सेपरेट खाल्ले तर खूप हेल्दी सांगितलेले आहेत, पण त्याचं कॉम्बिनेशन मात्र आरोग्यासाठी धोकादायक आहे. एक प्रकारचं स्लो पॉइझन त्याच्या सेवनाने आपल्या शरीरात तयार होतं. नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आठवड्यातून एकदा तरी आपल्या सर्वांच्या घरामध्ये बनणारी, लहानांपासून सर्वांनाच आवडणारी प्रोटीन, फायबर्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम अशा अनेक पोषक घटकांनी खचाखच भरलेली भेंडी वजन, बीपी, शुगर कमी करण्यासाठी, हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप पौष्टिक सांगितलेली आहे. पण हीच भेंडी जर का चुकीच्या पदार्थांसोबत तुम्ही खाल्ली तर मात्र ती आरोग्यासाठी धोकादायक ठरते. अनेक आरोग्यविषयक समस्या, अपचन, गॅसेस, ऍसिडिटी, किडनी स्टोन, त्वचेसंबंधित समस्या, खाज येणं, ॲलर्जी किंवा पांढरे डाग, सोरायसिस आणि असे आजार जे पुन्हा ट्रीटमेंट करायला सुद्धा खूप अवघड जातात. म्हणूनच आजच्या या भागामध्ये भेंडी सोबत चुकूनही खाऊ नयेत असे 3 पदार्थ, तसंच ते का खायचे नाहीत, आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्स दोन्हीनुसार त्याचं शास्त्रीय कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षपूर्वक पूर्ण व्हिडिओ पहा, नीट समजून घ्या, जेणेकरून 100% तुम्हाला या माहितीचा फायदा होईल. घाबरवणं हा माझा उद्देश अजिबात नाही, पण जागरूक करणं हे मात्र माझं काम आहे. आणि हो, छोटीशी विनंती असेल, चॅनेलवर नवीन आहात, अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा, ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्य विषयक व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बघा, आपले पूर्वज किंवा पारंपरिक पदार्थ जे होते तर त्या पदार्थांमध्ये बनवताना त्याची जी कृती होती तर त्यामध्ये ह्या सर्व गोष्टींची काळजी घेतली जायची की कशासोबत काय खाऊ नये. पूर्वीचे लोक सुद्धा की ह्याच्यासोबत ह्याचं वाकडं आहे, ह्या भाजीसोबत हे खाल्लं नाही पाहिजे असं म्हटलं जायचं. शास्त्रामध्ये त्यालाच विरुद्ध आहार म्हटलेला आहे आणि ते पाळायचे सुद्धा पूर्वीचे लोक. किंवा त्यांची पचनशक्ती चांगली होती, शारीरिक कष्ट भरपूर होते, त्यामुळे जरी समजा त्यांच्या खाण्यामध्ये एखादा विरुद्ध आहार आला तरी सुद्धा तो त्यांना पचायचा आणि त्याच्यातून आजार निर्माण होत नव्हते. पण आजकाल आपली पचनशक्ती कमी झालेली आहे, आपले शारीरिक कष्ट फारसे नाहीत, तसंच आपण खूप मॉडर्न झालेलो आहोत. हे सर्व आपण मानत नाही, पाळत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून नवनवीन आजार सुद्धा वाढतायत, दवाखान्याच्या फेऱ्या आपल्या वाढतायत. तर जर का तुम्हाला कायम निरोगी राहायचं असेल, आजारांपासून दूर राहायचं असेल, हॉस्पिटल्स पासून दूर राहायचं असेल तर हे जे काही नियम आहेत खाण्यापिण्यासंदर्भात ते कटाक्षाने पाळलेच पाहिजेत. पहिला पदार्थ म्हणजेच अतिशय हेल्दी मानलं जाणारं दूध आणि दही. बघा, आयुर्वेद शास्त्रानुसार दूध, दही जे आहे तर ते पचायला थोडंसं जड, कफ वाढवणारं, गुणाने थंड आहे. आणि भेंडी सुद्धा बघा चिकट असते, ती सुद्धा पचायला थोडीशी जड आणि कफ वाढवणारी असते. दोन्ही जर का तुम्ही एकत्रितपणे घेतलं तर हे जे कॉम्बिनेशन आहे ते पचायला अजूनच जास्त जड होतं. म्हणजे जेवणामध्ये तुम्ही भेंडीची भाजी घेताय आणि जेवणा अगोदर 2-3 तास किंवा जेवण झाल्यानंतर सुद्धा 2-3 तासामध्ये दही, दूध यापैकी काहीही घेत असाल तर पचनशक्तीवर प्रचंड ताण येतो, पचन मंदावतं. त्याचाच परिणाम म्हणून मग पोट जड होतं, गॅसेस तयार होतात, कफ वाढल्यामुळे शरीरामध्ये जडपणा, आळस, ॲलर्जीची सर्दी, खोकला सतत होणं असे त्रास जाणवतात. मॉडर्न सायन्सनुसार जर का पाहिलं तर दूध, दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं आणि भेंडीमध्ये ऑक्झॅलेट्स असतात, म्हणजेच एक प्रकारची क्षार असतात. आणि हे दोन्ही तुम्ही जर का कॉम्बिनेशन मध्ये घेतलं तर काय होणार आहे, कॅल्शियम ऑक्झॅलेटचे खडे तयार होतात आणि हे जे खडे आहेत हे जर का किडनीमध्ये तुमच्या डिपॉझिट झाले, अडकले तर ते साठत जाऊन त्याच्याने किडनी स्टोन जे आहेत ते तयार होतात. म्हणजे कॅल्शियम तर आपल्या शरीराला मिळतच नाही आणि उलट किडनी स्टोन होण्याचा धोका सुद्धा वाढतो. म्हणजे वारंवार ज्यांना स्टोन होतोय किंवा लहान मुलांमध्ये सुद्धा त्यांना भेंडीची भाजी आवडते, बरेच पालक आहेत की रोज भेंडीची भाजी दिली तरी सुद्धा खाऊ शकतो आणि दुसरीकडे त्यांना दूध हे जबरदस्तीने प्यायला दिलं जातं. तर अशा लहान मुलांमध्ये सुद्धा जर का सतत कफ होत असेल, पोटदुखीची तक्रार करत असतील तर असे काही चुकीचे कॉम्बिनेशन तर त्यांच्या आहारामध्ये नाहीत ना, याकडे जरूर लक्ष द्या. दुसरा पदार्थ म्हणजेच मुळा. सीझन असला की बाजारामध्ये भेंडी, मुळा हे एकत्र मिळतं, आपण ते घरी सुद्धा आणतो. सॅलड म्हणून मुळा बऱ्याचदा खाल्ला जातो आणि तो हेल्दी सुद्धा आहे.
पण कसं आहे ना की मुळा हा सुद्धा पचायला जड आहे, वातदोष वाढवणारा, तिखट चवीचा आहे. भेंडी ही कफ वाढवणारी, आणि हे दोन्ही जेव्हा तुम्ही एकत्रितपणे घेता तेव्हा शरीरातला वात आणि कफदोष दोन्हीही वाढतं. परिणामतः सिव्हिअर ऍसिडिटी, गुळण्या येणं, ढेकरा येणं, आंबट करपट ढेकरा येतात, गॅसेस होतात, बाहेर पडत नाहीत, प्रचंड जीव घाबरा घुबरा होतो असं पेशंटचं त्यावेळेला म्हणणं असतं, आणि त्याच्यामुळे डोकं सुद्धा दुखतं. आणि लॉंग टर्म मध्ये जर का तुम्ही हे खात असाल, म्हणजे त्यावेळेला जरी तुम्हाला असा अपचनाचा कुठलाही त्रास जाणवला नाही तरी सुद्धा हे जे स्लो पॉइझन आहे ते शरीरामध्ये तसंच साठत जातं, आणि मग ते त्वचेमार्फत बाहेर पडतं. आणि त्वचे संबंधित मगाशी पाहिल्याप्रमाणे अनेक समस्या, म्हणजे ॲलर्जी होते, काहींना सतत खाज येते किंवा रॅशेस येतात, पांढरे डाग पडतात, किंवा सोरायसिस म्हणजे ज्याच्यातून प्रचंड खाज असते त्वचेला आणि अगदी कोंडा बाहेर पडतो. तर असे सर्व आपल्याला त्रास टाळायचे असतील तर मुळा आणि भेंडीचं जे कॉम्बिनेशन आहे ते टाळलंच पाहिजे. तिसरा पदार्थ म्हणजेच अतिशय हेल्दी असणारी भाजीच कारलं. ही सुद्धा चवीला कडू, गुणाने थंड, अँटी डायबेटिक सांगितलेली आहे. पण भेंडी सोबत जर का खाल्ली तर ह्याचा जो थंडपणा आहे तो अजूनच जास्त वाढतो, कारण दोन्ही कफदोष वाढवणारे आहेत. पचनावर ताण येतो, पचन स्लो होतं, मेटाबॉलिक रेट जो आहे तो कमी होतो, आणि त्याच्याने मग शरीरामध्ये आळस, जडपणा येतो, कफाचे आजार. तसंच ज्यांचं पचन मुळातच आहे, सहज पचत नाही काहीच खाल्लेलं, तर अशांनी तर हे जे कॉम्बिनेशन आहे हे टाळलंच पाहिजे. दोन्ही हेल्दी भाज्या आहेत पण एकाच दिवशी खाणं, म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये एक वेळ तुम्ही भेंडी आणि रात्री पुन्हा कारलं असं खाऊ शकता, पण किमान 3 तासांचा गॅप तरी ह्या दोन्हीमध्ये हवा. अर्थातच बरेच दिवस जर का तुम्ही असं खात असाल तर त्याचा परिणाम म्हणून मगाशी पाहिल्याप्रमाणे त्वचेच्या समस्या ज्या आहेत त्या होऊ शकतात. स्टोनचा त्रास सुद्धा तुम्हाला यामुळे होऊ शकतो. या सोबतच म्हणजे दही, दूध, मुळा आणि कारलं हे तर पदार्थ खायचे नाही. त्यासोबतच कुठलीही तुम्ही जेवणामध्ये भाजी घेताय तर जेवण केल्यानंतर चहा घेणं, किंवा मांसाहारासोबत अशा कुठल्याही ज्या पालेभाज्या किंवा फळभाज्या आहेत त्यांचं सेवन करणं सुद्धा टाळलं पाहिजे. की भेंडी खात असताना हे सर्व नियम पाळा. नेहमी निरोगी आणि आनंदी राहा. आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे आपले जे व्हिडिओ आहेत ते जवळच्या मित्र, नातेवाईकांना नक्की शेअर करत चला. आणि जर का अजून असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे, ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून चॅनलवर नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.